नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की गारपीट, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, दरड कोसळणे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRF च्या माध्यमातून मदत दिली जाते। SDRF द्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोरडवाहू, बागायत तसेच फळबाग पिकासाठी वेगवेगळे दर ठरवलेले आहेत। दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने GR प्रसिद्ध करून SDRF च्या प्रचलित दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये SDRF द्वारे सुधारित मदतीचे वाढीव दर किती आहेत व या वाढीव दराचा कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती प्रतिसाद निधी SDRF ची स्थापना करण्यात आली आहे। या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जाते। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना मदत दिली जाते। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय, महसूल व वन विभाग दिनांक 3 जानेवारी घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी व वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग दिनांक 22 जून 2023 अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे या शेतकऱ्यांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये कोरडवाहू पिकांसाठी या अगोदर SDRF चा दर हा 8,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मदत दिली जात होती। हा दर वाढवून आता 13,600 रुपये प्रति हेक्टर हा दर 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बागायतीसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर हा दर 2 हेक्टर पर्यंत मर्यादित होता। हा दर आता वाढवून 27,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत या मर्यादित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर फळबाग या पिकासाठी 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टर पर्यंत या अगोदर दर प्रचलित होता। हा दर वाढवून फळबाग पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचे 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेले आहे, ज्या शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना या नवीन दरानुसार म्हणजेच प्रति हेक्टरी कोरडवाहूसाठी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत अशा प्रकारे बागायती आणि फळबाग साठी पण वाढीव दर लागू झालेले आहे। त्याचबरोबर यापुढे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीसाठी हे वाढीव दर लागू करण्यात आलेले आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।